म्हणायचं आहे, इथे तुम्ही किती वाजतापासून उभे आहे आणि काय तुम्हाला फर्स्ट एड झालं असेल आता सगळं काही? आम्ही 4:30 वाजतापासून आलो आहे, तेव्हापासून इकडचं गेट तिकडचं गेट, गर्दी इकडून तिकडे जा तिकडने इकडे जा हे चालू आहे आणि लाईव्ह स्क्रीन लागले आहे म्हणते, तर आम्ही ते पण फिरून आलो, पण लाईव्ह स्क्रीन नुसतं बंद आहे, फक्त चित्र चालू आहे. तर आम्ही श्रेया घोषालला बघायला नाही आलो, तिचा आवाज सुद्धा ऐकायला. आमच्याकडे पासेस आहे, या गेट पासून त्या गेट पर्यंत आमचं चालू आहे फिरणं आणि थकून गेलो आहे आम्ही. आता स्क्रीन मध्ये सुद्धा आवाज नाही, निदान तेवढं तरी करावं की स्क्रीन मध्ये आवाज तरी टाकायला पाहिजे त्यांनी. माझं म्हणणं असं आहे गडकरी साहेबांना, जर ते एवढ्या पासेस तुम्ही वाटलेले आहात तर तेवढ्यांची अरेंजमेंट व्हायलाच पाहिजे, तेवढ्या पासेसवाल्यांना एंट्री द्यायलाच पाहिजे. आम्ही 3 वाजतापासून इथे आलेले आहोत, पण नो एंट्री, हाऊसफुल, पूर्ण आतमध्ये पटांगण हाऊसफुल म्हणत आहे. मग हे पासेस वाटता कशाला? 3 वाजतापासून आले? 3 वाजतापासून आलेला आम्हाला एंट्री नाही. बघू शकता तुम्ही इथे 3 वाजतापासून आलेले सगळे लोक आणि हाऊसफुल म्हणताय ना. आम्ही फिरलो. तुम्हाला काही बोलायचंय? निदान आतमध्ये जाऊ दिले असता तर आम्ही उभं राहून सुद्धा प्रोग्राम पाहिला असता. आम्ही आवाज आणि श्रेया घोषाल दोघांनाही बघायला आलो, पण लाईव्ह स्क्रीनवरती सुद्धा व्यवस्था नाही, फक्त चित्र दिसत आहे, त्यातही आवाज नाही आहे. आणि आता 7:30 वाजले आहे, सर्व वापस तरी पब्लिक जायला तयार नाही आहे, पण निदान तिथे आवाज तरी टाकायला पाहिजे त्यांनी. आणि निदान लाईव्ह स्क्रीन म्हटलं तर 4 गेट तुम्ही दिलेले आहे, तर 4 गेटवर ठेवा ना स्क्रीन. तुम्ही फक्त 5 गेट आहेत, तर 5 गेटवर तुम्ही फक्त एका गेटवर लाईव्ह स्क्रीन ठेवली आहे, ते पण तिकडे गेटकडे पण नाही, गेटच्या आउटर. गेट तर पूर्ण ओपनच आहे आणि कुणी आम्हाला एंट्रीज द्यायला तयार नाही आहे. मग काय अर्थ आहे? तुम्ही जर नागपूरकरांची व्यवस्था नाही करू शकता मग शो ठेवताच कशाला? आमची पण इच्छा असते की नाही की श्रेया घोषालचा आवाज ऐकावं, त्यांना बघावं, प्रोग्राम बघावं, कारण की प्रत्येक लोक कुणाचे ना कुणाचे फॅन असतात. आम्ही पण आहोत त्यांचे फॅन, तर नॅचरली आहे आम्हाला बघण्याची उत्सुकता असेल, कारण की आम्ही मुंबईपर्यंत आपण जाऊ नाही शकत त्यांना बघायला. तिथे पण बघायची काही ना काही आपल्याला एंट्री फी आहे ते द्यावं लागते, बरोबर आहे की नाही? मग नागपुरात येते तर नॅचरली नागपूरकर बघतीलच त्यांना, मग तेवढी व्यवस्था करायलाच पाहिजे गडकरी साहेबांनी. हे तर माझी कडकडीची विनंती आहे गडकरी साहेबांना.